सोबत शिवनाथ दराडे आहेत. सर काय सांगाल, मतदानाचा हक्क आपण बजावला आहे का? सांग. मी सर्व शिक्षकांना विनम्र आवाहन करतो, आपण जो निर्धार केलाय शिक्षक आमदार शिक्षकच पाहिजे आणि ते आपण सगळे मिळून खरं ठरवणार आहोत. 55 वर्ष काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा एक सच्चा कार्यकर्ता 25 वर्ष शिक्षकांसाठी लढतो आहे, झटतो आहे. आपण ज्या ठिकाणी उभा आहोत या शाळेचं पुनर्निर्माण सुद्धा करणारा योगागणे शिवनाथ दराडे हाच कार्यकर्ता आहे. बीएमसीच्या सर्व ऑफिसरांना माहिती आहे. माझं भाग्य आहे की आज तुम्ही या शाळेमध्ये इंटरव्ह्यू घेताय. जी शाळेची रिपेअरिंग करून डिमॉलिश करून नव्याने शाळा बांधण्याचं काम आपण या ठिकाणी करून घेतलं होतं. अगोदरच्या शाळेला तडे गेले होते, धोकादायक होती, त्याच्या संदर्भामध्ये विषय करून आपण ही नवीन शाळा शिक्षणाचे खूप खूप काम केले. आणि आव्हान कुणाला मानायचं? माझ्यासमोर कोण उभे आहे? माझ्यासमोर आदर्श घोटाळ्यात असणारे व्यक्ती उभे आहे. माझ्यासमोर कोण उभे आहे? बँक घोटाळ्यामध्ये उभे असणारे व्यक्ती आहे, ज्यांनी शिक्षकांसाठी कुठलेही आंदोलन केलं नाही, मोर्चा काढला नाही आणि धरणं केलं नाही. माझ्यासमोर कोण उभं आहे? एका शिक्षकाकडून 14 लाख रुपयाची लाच ठरवून त्याचा 3 लाखाचा एक हप्ता, ॲडव्हान्स हप्ता घेताना पकडला जाणारा, FIR दाखल झालेला ठाण्याच्या कोपरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अशा स्वरूपाचा उमेदवार उभा आहे. अशा उमेदवारांचं काय आव्हान समजायचं? हे तर आव्हान मला नाहीये, शिक्षण व्यवस्थेला त्यांनी अशा प्रकारे गढूळ करण्याचं काम केलेलं आहे. माझं आव्हान ही व्यवस्था चांगलं ठेवणं, शिक्षण मतदारसंघ स्वच्छ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांचा ठेवणं, हे आव्हान मी समजतो. कॅमेरामन नागनाथ सह मयुरेश जाधव, TV9 मराठी, कुर्ला.